पथकाने कारवाई केली अशी चर्चा रंगते. त्यानंतर मार्केट पूर्ण बाजारपेठ बंद आहे. आज देखील तुम्ही इथं पाहणी करायला काय सर्व निदर्शन आलं? अ, सर्व खोटे आहे ते. मुंडे साहेबांचं वेगळं पथक असं काही जिल्ह्यात कोणी आलेलं नाही. या जिल्ह्याला 2 अन्न सुरक्षा अधिकारी आहेत आणि एक सहाय्यक आयुक्त आहेत. ते सर्व आज कार्यालयातच होते. वेगळं असं पथकाने कुठेही कारवाई केलेली नाही. जर केलेली असेल तर ते अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी नसल्याची शक्यता असू शकते. माझं व्यापाऱ्यांना एकच आव्हान आहे की जोही अधिकारी, जोही व्यक्ती आपल्या आस्थापनेत येईल त्याने समोरच्याचं ओळखपत्र विचारावं आणि तो अन्न सुरक्षा अधिकारी आहेच किंवा अन्न औषध प्रशासनाचा अधिकारी कर्मचारी आहे याची खात्री करून घ्यावी. ती तुम्ही एखाद्या प्रमुख व्यापाऱ्यालाही विचारून करू शकता किंवा कार्यालयाशी संपर्क साधून करू शकता की हा अधिकारी आमच्या कार्यक्षेत्रासाठी आहे किंवा नाही. असं कोणीही कुठेही जाऊन कारवाई करू शकत नाही. अकोला जिल्ह्यात तुम्ही आज एकंदरीत काय तपासण्या केल्या, काय कारवाई? अकोला जिल्ह्यात तक्रार चौकशी अनुषंगे अनेक स्वीट मार्टच्या तपासण्या चालू आहेत. प्रतिबंधित अन्न पदार्थासंबंधी म्हणजे जे गुटखा पान मसाला समिती विशेष पथक आलं होतं 2-3 दिवस अगोदर. त्यांनी पूर्ण शहरात आम्ही त्याच्या तपासण्या केल्या आहेत. एप्रिल मे मध्ये आम्ही प्रतिबंधित अन्न पदार्थाच्या एकूण 14 ते 15 कारवाया केलेल्या आहेत. आणि तूप असेल, दुधाचे असतील, जप्ती करून घडी करून दुधाचे नमुने घेऊन नष्टही केलेले आहेत. तुपाचे, गोल्डफिंगरचे नमुने घेतलेले आहेत, जप्ती केलेल्या आहेत. ह्या एप्रिल 2026 पासून. त्या अगोदर पण भरपूर आहे, पण मी ह्या आर्थिक वर्षाचं तुम्हाला सांगतो. एकंदरीत सर आता तुम्ही म्हणताय की बा एक आव्हान करता तुम्ही व्यापाऱ्यांना, तुम्ही ओळखपत्र म्हणजे व्यापाराची असू होऊ शकते, कारण सध्याची जी पॅनिक सिच्युएशन आहे त्यात काही जे बॅड एलिमेंट्स आहेत त्याचा फायदा, व्यापाऱ्यांच्या भीतीचा फायदा ते घेऊ शकतात. त्यासाठी तुम्ही, मी म्हणतो, खबरदारी घ्या. ऑफिसला संपर्क करा किंवा ऑफिसशी डायरेक्ट संपर्क नसेल तर जे तुमचे प्रमुख व्यापारी आहेत हे आहेत जे की ऑफिसला येतात नेहमी, ज्यांच्याशी तुमची ओळख आहे वगैरे, खात्री करा की हाच अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रासाठी नियुक्त आहे किंवा नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.